नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शनचा लाभ. रेशन कार्डवर एका कुटुंबाला 3 लिटर केरोसिन. परंतु यात तुम्हाला केरोसिन मिळेल की नाही, तुमच्या जिल्ह्याला केरोसिन मिळेल की नाही हे बघण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत बघत राहा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. आपण कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामचंगेकडून बातमी बघत आहोत. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक बातम्या, नियमित ताज्या बातम्या बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसिन आणि कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा लाभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेच्या कर्मचाऱ्याविषयीच्या एका केसमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. या निर्णयामध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा पेन्शनचा आणि ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात यावा याचा विचार करावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आहे. आता आपण सगळ्याच विभागामध्ये बघतो आहे तर कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरत्या केल्या जात असतात. नियमित कर्मचाऱ्यांना केले जात नाही. कर्मचाऱ्यांना विशेष सुविधासुद्धा दिल्या जात नाही. पेन्शन आणि ग्रॅज्युटीसुद्धा दिल्या जात नाही. अशा केसेसमध्ये हा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यासाठी गुरुवारी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिलेला आहे. कंत्राटी आणि दैनिक वेतनावर केलेल्या सेवा पेन्शनसाठी गहाय्यात धरावी लागेल. तसेच अशा कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो, असे स्पष्ट करत न्यायालयाने महापालिकेला 30 जूनपर्यंत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे. न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचारी 1991 ते 1996 या कालावधीत नागपूर महापालिकेच्या उद्यान व जलपुरवठा विभागात दैनिक वेतनावर नियुक्ती झाले होते. त्यांनी अनेक वर्ष कंत्राटी स्वरूपात सेवा बजावली आहे. त्यानंतर 2006 मध्ये त्यांना कायम करण्यात आले. कर्मचाऱ्यांचा दावा होता की त्यांनी दरवर्षी 240 दिवस सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना मिळणारा सेवा कालावधीचा तसेच कंत्राटी कालावधीचाही पेन्शन व ग्रॅज्युटीसाठी विचार व्हावा. केवळ कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीची नियुक्ती दैनिक वेतनावर होती, म्हणून त्यांच्या सेवेचा पूर्णपणे नाकारता येणार नाही. कर्मचारी दीर्घकाळ प्रत्यक्ष कामावर होते आणि नंतर त्यांची सेवा नियमित करण्यात आली असल्याने त्यांच्या पूर्वीच्या सेवेलाही पेन्शन विचारात घेणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या केसविषयी कंत्राटी कालावधीचाही पेन्शन आणि ग्रॅज्युएटीसाठी विचार व्हावा. अमेरिका, इस्रायल आणि इराण यात सुरू असलेल्या युद्धामुळे सिलेंडर गॅस टंचाई निर्माण झालेली आहे आणि यावर तोडगा म्हणून सरकारने रेशन कार्डवर एका कुटुंबाला 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. सरकारने आता रेशन दुकानावर केरोसिन वितरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आता प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसिन दिले जाणार असून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे याबाबत शासन निर्णय लागू केलेला आहे. यामुळे गेल्या काही वर्षापासून बंद असलेल्या केरोसिन पुरवठा रेशन दुकानामध्ये पुन्हा एकदा ग्राहकांच्या लाईन लागणार असल्याने उपलब्ध होणार केरोसिन केंद्र सरकारकडून राज्य सरकारला
रॉकेल पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिकाधारकांना पहिले प्राधान्य दिले जाईल. केरोसिनची उपलब्धता असल्यास पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही त्याचा लाभ दिला जाईल. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही केरोसिन देण्यात येणार असून अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला सादर करावा लागेल. स्थलांतरित मजुरांना देखील ओळखपत्राचा पुरावा दाखवून या केरोसिनचा लाभ पात्रता ठरला घेता येणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 3,744 किलोलिटर केरोसिन मंजूर केलेले आहे. त्यांचे जिल्हानिहाय वाटपाचे प्रमाण ठरवून देण्यात आलेले असून सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यामध्ये 228 किलोलिटर, अहिल्यानगर येथे 216 किलोलिटर आणि पुणे ग्रामीण 204 किलोलिटर या जिल्ह्यांना करण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर शहरांना यात वगळण्यात आलेले आहे. म्हणजेच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या 4 जिल्ह्यातील नागरिकांना मात्र या केरोसिनच्या लाभार्थ्यापासून वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच या 4 जिल्ह्यातील लोकांना केरोसिन मिळणार नाही असा राज्य सरकारचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.